आता ही काही शेंगा घेतले त्या थोड्या का बाई ही शेंगा काय की निम्यातर हे बघ 40 रुपयाची 40 रुपयाच्या शेंगा हे निम्यातर झाले किती अर्धा किलो 50 रुपये किलो ग 50 रुपये किलो अर्धा किलो आणलीस का हे अर्धा किलो मध्ये किती काय हे काय आहे लय कांदा समजा खिडकी हे बघ हे बघ. निम्म्याच्या वर किडकं निघालंय मग काय फायदा आहे घेऊन भाजीला काय पावसाळ्याचं घेऊन असल्या लोक फसवागिरीचा धंदा करते ते जरा बघून आण जाऊ बाई त्या गाडीवर टेम्पोवाल्याचे असंच बघ सगळं हे सडलेल्या शेंगा देणार काय काय नाही कधीच्या पण किती दिवसाच्या त्याच किमतीत विकणार त्याने काय असं नाही की लय स्वस्त बी देतात म्हणून भुरा आणून शेंगाला गेल्या त्या वाशा तर फायदा घेतात लोक थांब इथं बघ एवढ्या शेंगाचा डिगण्यावर अर्धा किलो मध्ये सडक्यान मडक्यान सगळं उपयोगच नाही ती काय आता तुला दिसतं का माहिती तू तोडत बसतीच तिला नको नको हे ऐक ना चालेल की काय दिसतंय तुला एक डोळ्याने हे बघ एक डोळा चांगला आहे की एक डोळा तुझा दिसते का अंधक दिसायला आणि मग ती तिथं काळी बिळी घालवायची का सांग झालेली होती आता मी हा? खाल्ली. काय आता आमच्या आईला काम करायचा लय उल्हास आहे बघा उल्हास इतका उल्हास की दिसत नाही डोळ्याला एक डोळ्याचं ऑपरेशन झालं एक डोळ्याचं ही करायचं आहे अजून तर एका डोळ्यात दिसत नाही पण काम करायचा उल्हास इतका आहे की बस रे बाजू ही भाजी नीट करते ती भाजी नीट करते नाही का त्याच्यात आळीच बी निघले तर काय ही नाही दिसत आहे गपचिप खावं लागते आपण बघावं लागते चेक करावं लागते दुसरी बार तर ही खाण्यात येते नाही तर मग ती एक आळी बघितलं की अख्ख्या घराबारचं जेवण संपलं मग कुणीच खाणार नाही ते कुणी खातं का सांगा एकदा बघितल्यावर मग मला सांगा पण तसं आहे माझ्या आईचं काम की करायला जाणार तिला वाटते की आपण काहीतरी मदत करावं पण ती मदत डबल होते ती डबल कुठं नव्हते काम करायचं म्हाताऱ्या माणसाला वाटते करावं पण ते बिनउपयोगाचं काय करून फायदा ही लोक असं फसवागिरीचा धंदा करते तो काही भाजीपाला सडला ह्या दिवसात लय निम्यातर खरं लय सडकं मडकं देते ती बघ मी बघून घेत नाही माय सडकं मडकं भाजीपाला डबड्यात ठेवले की आता एवढाचा उपयोग काय झाला 40-50 रुपये घालून मला सांगा तुम्ही कोणाला हात लावू दिला ते ते वाटलं बघ पैसे घेतले 50 आता गेले झाले जाऊ दे आता पैशाचं काय नीट बघून आणा पुन्हा भरला त्याला हात लावू दिला बाय नाही तर. आ? असंच भरून एक द्यायला तर मग काय विचारत हात भरून काबरात घेऊ देतात की लोक घेतात की हाताने गर्दी हाताने आणायचं आपल्या का आपल्याला पैसा द्यायचा का फुकट आणायचा का सांगा त्यांनी म्हणेल तेवढं देतो ना आपण पैसा मग आपण म्हणेल तसं आपल्याला आणू वाटत नाही आणायचं नाही काय तिथून उचलून वजनात टाकायचं आपण विजून चांगल्या शेंगा हिनं बघत पण नाही लक्ष देत नाही यांना काय वाटतंय काय माहिती बाई फुकटचा पैसा येते का घाम गाळल्याची पैसा भेटत नाही कुणी 10 रुपये द्या म्हणतं देत नाही कोण उसणं बघा जाऊन त्यांना का सोडून आले रिकामं भेटते का तसं स्कॅन करायचंय आता बँकेत जाऊन कसं करायला लागतं मला माहित नाही स्कॅन कसं करायचं काय नाही